वेग थोडासा कमी पाहायला भेटला आणि त्याचमुळे वेट अँड वॉचचा फटका आणि या फटक्यामध्ये 4 धावा इथे मात्र जोडल्या देखील गेल्या. 4 धावेने संघाचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये इथे मात्र 9 धावा इथे खर्च केल्या. चांगलं षटक टाकलंय. एक संधी निर्माण जरूर झाली या षटकामध्ये, परंतु ती संधी इथे मात्र गमावली. देवराज स्पोर्ट्स कसबा बीड संघाने पाहिजे पुन्हा एकदा नव्याने संधी निर्माण करावी लागतील आणि त्या संधी निर्माण करण्यासाठी इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये सर्वोत्तम कामगिरी या वर्षी केली आहे तेच तानाजी चौगुले इथे गोलंदाजी मार्क वरती आलेत. नक्कीच कोल्हापूर विभागातील एक घातक लेगटाम फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तेच तानाजी चौगुले सध्याच्या घडीला गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. यावर्षी जर पाहायला गेलं तर टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या अंगामध्ये या खेळाडूचा देखील खेळ आपण सातत्याने पाहिला. गलगल येथे झालेली टुर्नामेंट आयकॉन टुर्नामेंट, या टुर्नामेंटमध्ये मालिकावीराची ती सायकल देखील या खेळाडूने जिंकली होती. तोच खेळाडू इथे मात्र तानाजी चौगुले आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. सध्याच्या घडीला उपवन निरगुडे ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देऊर रोडची स्पर्धा खेळण्यासाठी जो खेळाडू सांगली होऊन देऊर रोड मध्ये दाखल झाला खेळाडू आताच मात्र इथे मात्र फटकेबाजीसाठी सुरुवात करताना दिसतोय. इथे मात्र वार केलाय चेंडूला सीमा पार केलाय, चौकार आलाय, गणगणित कानागती वार चौकार, डीजेचा थरार डीजे. ते जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू अकोटप्याचा आणि या अकोटप्याच्या चेंडूवरती इथे मात्र चांगला फटका केला गेला. 4 धावीसाठी इथे मात्र फटका आणि या 4 धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 13 धावा या फलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका केला. अमोल निरगुडेच्या बॅट म्हणून इथे मात्र धावा यायला सुरुवात झाली. फटका तरी इथे मात्र मिस टाइम आहे, परंतु या मिस टाइम स्ट्रोक वरती धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकीने धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र रनआउटची संधी फेकी थोडीशी दूरवर पाहायला भेटली आणि म्हणूनच या चेंडूवरती इथे सुखरूप लँडिंग. 1 धाव तर कंप्लीट केल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा या धावफलकावरती लागल्या. 14 धावा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केलाय. हा चेंडू खराब आहे आणि या चेंडूवरती पंचांनी इथे मात्र मृत चेंडू घोषित केला आणि म्हणूनच हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. म्हणजे धावसंख्या आणि चेंडू तेवढेच राहणार आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 8 चेंडू झालेत आणि या 8 चेंडूमध्ये आणि या चेंडूवरती नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजेच काय तर धाव मात्र अवंतर वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केलेत. तानाजी चौगुले कुठेतरी चूक करताना आपल्याला जरूर पाहायला भेटत. सोपं नाहीये रबर बॉलचा हा खेळ साकारणं, रबर बॉलचा क्रिकेट खेळणं, कारण का याच खेळामध्ये आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे. या चेंडूला इथे मात्र चांगल्या प्रकारे टाकणं गरजेचं आहे, चांगल्या टप्प्यावरती टाकणं गरजेचं आहे, कारण का पावसाचा व्यत्यय सातत्याने येत असतो आणि त्याचमुळे इथे मात्र चेंडू अचूक टप्प्यावरती टाकणं सोपं नाहीये. या चेंडूवरती फटका खेळलाय, नक्कीच आता मात्र ताकद दाखवली ज्यासाठी ओळखले जातात अवधूत पाटील. भोईचा सुपरस्टारच्या बॅटमधून इथे मात्र चांगला फटका वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, आणावं लागेल हा चेंडू सीमारेषा बाहेरून 6 धावेंसाठी. डीजे इथे जर पाहायला गेलं तर षटकांशी धावसंख्या देखील फ्लाय होताना दिसते. तब्बल 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. या चेंडूवरती अजून एक ताकदवर फटका, खराब चेंडू, नतीजा हाच असणार आहे यात शंका नाहीये. खराब चेंडूवरती अजून एक वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, 6 धावेंसाठी फटका
ऐकूया डीजेच सुमधुर संगीत अवधूत पाटील साठी. आतापर्यंत 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या 28 धावा. यामध्ये जर पाहायला गेलं तर अवधूत पाटील 3 चेंडू तब्बल 16 धावांची बरसणारी बॅटिंग त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 16 धावा आलेत 3 चेंडू मध्ये. नक्कीच अजून एक फटका, काय फटका खेळलाय पहा. आवडली असेल तर बॅटिंग जोरदार टाळ्या देखील होऊन जाऊ द्या. याच आपल्या कोल्हापूरचा सुपरस्टार अवधूत पाटीलच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि कोल्हापूरकरांची मन देखील जिंकतोय हा भुयेचा सुपरस्टार. हॅट्रिक षटकार 6 धावींसाठी वार. वसीमजी हवालदार सर यांच्या माध्यमातून अवधूत पाटीलच्या या षटकारांसाठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे ते इथे मात्र दिलं गेलं. नक्की चांगली फटकेबाजी इथे मात्र पाहायला भेटली. अवधूत पाटीलच्या बॅट मधून सातत्याने धावा येत आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या माध्यमातून इथे मात्र धनलक्ष्मीचा देखील वर्षाव केला जातोय. वसीमजी हवालदार सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाची धनराशी इथे मात्र अवधूत पाटीलला येथे प्राप्त झाली. या षटकामध्ये तब्बल 26 धावा इथे मात्र घुटल्या गेल्या. तानाजी चौगुले थोडेसे महागडे ठरले आणि म्हणूनच या षटकामध्ये तब्बल 26 धावा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 35 धावा त्या फलकावरती लागलेत. आणि प्रेक्षकांना देखील विनंती आहे, जर चेंडू सीमारेषा बाहेर गेला तर प्लीज प्रेक्षकांनी देखील ते चेंडू जे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये द्यायचे. प्लीज या स्पर्धेला आपण सहकार्य करायचं. आपल्यामुळेच ही स्पर्धा आहे, आपल्यासाठीच ही स्पर्धा आहे, म्हणून आपलं देखील जे काम आहे ते प्लीज करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं, सुनील कांबळे ज्याचं नाव, फिरकीचा जादूगार, मॅन फ्रॉम असोर. नक्कीच चांगली गोलंदाजी या खेळाडूने देखील करवीर विभागामध्ये केले, परंतु आव्हान कठीण आहे कारण का त्यांच्या समोर अवधूत पाटील आहेत. अकोट टप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती फटका तर खेळलाय, फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि या चेंडूमध्ये देखील तेवढीशी ताकद नाहीये. 2 धावीसाठी हा फटका खेळलाय आणि या 2 धावीने संघाची धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 37 धावा त्या फलकावरती. या चेंडूला शेवटपर्यंत बॅटवरती येऊन देणं गरजेचं होतं. हा चेंडू खराब देखील होता आणि या खराब चेंडूला योग्य ती नसीहत द्यायची देखील होती अवधूत पाटीलला, परंतु ती नसीहत देता आली नाहीये. परंतु 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जरूर प्राप्त झालेत. या चेंडूवरती फटका तर खेळलाय, संधी निर्माण झाली का? नाही, कारण का हा चेंडू नक्कीच सीमारेषा पार झालाय. षटकार आलाय, 6 धावेंसाठी गेलाय पार. चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. नक्कीच या चेंडूवरती वेगात टाकलाय चेंडू आणि तेवढ्याच वेगाने बॅटचा स्विंग देखील पाहायला मिळालाय आणि त्या स्विंग वरती इथे मात्र 4 धावांची मोहर देखील लागली आहे. अजून एक आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. 4 धावांसाठी टीसी. चांगली चेंडू टाकावे लागतील अवधूत पाटील. या वर्षीच्या अंगामध्ये नक्कीच दर्जेदार कामगिरी, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मालिकावीर बेस्ट बॅटरचा किताब या खेळाडूने नावावरती केलाय.
भुईचा सुपरस्टार आहे तर कोल्हापूरकरांचा अभिमान म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. इथे चूक केले, सातत्याने चुकांवरती चुका होत आहेत, गोलंदाजी चुका करतायत ते करतायत. आता मात्र यष्टी रक्षकाने देखील चूक केली आहे. हा या चेंडूवरती रनआउटची प्रयत्न केला गेला, रनआउटचा प्रयत्न असफल ठरला आणि त्याच चेंडूवरती 4 धावांची मोहर देखील लागली आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, चौकार आलाय. इथे मात्र गिफ्टेड धावा आलेत. या धावा कुठेतरी रोखायच्या आहेत कारण का अपोजिट संघाकडे विजय पावले सारखं एक मोठं अस्त्र आहे. आता मात्र अजून एक वार, आता मात्र गोलंदाजांबरोबर सातत्याने खिलवाड केला जातोय आणि म्हणूनच इथे मात्र धावांची लयलूट. तब्बल 3रं षटक प्रगती पथावरती असताना धावा किती लागल्या धाव फलकावरती? तब्बल 51 धावा या धाव फलकावरती लागल्या. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज व्हायला काही हरकत नाहीये. बॅटिंग होऊ जाऊ द्या. अवधूत पाटील साठी देखील 50+ धावा म्हणजेच आतापर्यंत धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 57 धावा. 2.5 चेंडू झालेत, 57 धावा बनवल्या देखील गेल्या आहेत. अवधूत पाटील 10 चेंडू 40 धावा त्याच्या बॅटमधून. ओहो, हा फटका आतापर्यंतचा लाजवाब फटका आहे. काय फटका खेळलाय, फक्त ताकद आणि त्याचबरोबर टायमिंग दोघांचाही अचूक. इथे मात्र समीकरण आणि या समीकरणावरती आले 6 धावा. नक्कीच पावसाळी क्रिकेट जे काय असतं ते कोल्हापूर वासियांना गेल्या वर्षीपासून अनुभवायला मिळालंय. आपण या स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून मुंबई पुणे परिसरामध्ये पाहत आलो, परंतु याच पावसाळी क्रिकेटचं वेड हे कोल्हापूरकरांना देखील लागलंय आणि त्याच वेडातून साकार झालेली स्पर्धा म्हणजेच अस्वमेध स्पोर्ट्स आयोजित MJ ट्रॉफी. गेल्या वर्षी या स्पर्धेची क्रेज ही पाहायला भेटली, या वर्षी देखील या स्पर्धेची क्रेज पाहायला भेटली आहे. म्हणूनच कोल्हापूरकर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते आणि ती वाट आता मात्र मोकळी झाली आहे. नक्कीच MJ ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आली आहे आणि भेटीसाठी इथे मात्र अवधूत पाटील देखील आले आहेत. आपल्या 11 चेंडू मध्ये तब्बल 46 धावा ज्याच्या बॅट मधून आलाय असा करवीर विभागातील भोयगावचा सुपरस्टार अवधूत पाटील. तब्बल 11 चेंडू मध्ये 46 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. नक्कीच अजय चुवेकर वरती पुन्हा एकदा दाखवलाय विश्वास. हो, इथे मात्र पुन्हा एकदा सदन कासोडेने चूक केली आहे, चेंडू पासून दूर राहिले आणि त्याचा नतीजा पुन्हा एकदा 4 धावा आहेत. अजय चुवेकर हा एकमेव ऑप्शन या संघाकडे चांगला आहे कारण का अजय चुवेकर हे लेदर बॉल क्रिकेट देखील खेळून आले आहेत आणि म्हणूनच लेदर बॉल क्रिकेट ज्याला खेळता आलं त्याला रबर बॉलचा क्रिकेट हे गाजवता देखील आलं. अजय चुवेकर नक्कीच प्रयत्न करतायत, परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर संघ सहकारी हे साथ देत नाहीयेत आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात सातत्याने जर पाहायला गेलं तर धावा येताना पाहायला भेटल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यामध्ये देखील एक चौकार हा झेल सोडल्यानंतर आला होता. नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर दिशा नाहीये आणि म्हणूनच दिशाहीन गोलंदाजी केल्यानंतर +1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील होताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्येचं टोटल आता मात्र वाढत चालले. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 69 धावा या फलकावरती लागलेत. 4 षटक इथे मात्र प्रगती पथावरती आहे. ओहो, वेगात टाकलाय, या चेंडूची इथे मात्र गरज आहे. हा चेंडू आपल्याला नक्कीच फलंदाजापासून वाचून देऊ शकतो. हा चेंडू टाकावा लागेल. ही गती, हा वेग इथे मात्र महत्वाचा आहे. हा चेंडूचा टप्पा महत्वाचा आहे आणि तोच टप्पा इथे मात्र अजय चुवेकरच्या माध्यमातून दाखवला गेलाय. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत देखील आहे. आता मात्र चूक होणार नाहीये कारण का हा झेल अजय चुवेकरने स्वतःहून टिपलाय आणि म्हणूनच अमोल निरगुडे सारखी
एका घातक फलंदाजाची खेळी इथे मात्र संपुष्टात आणली गेली आहे. अमोल निरगुडे इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. गेल्या वर्षीचा रबर बॉलचा क्रिकेट हंगाम ज्या खेळाडूने गाजवला, तुमची स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, मालिका वीराची सायकल देखील ज्या खेळाडूने जिंकली होती, तोच अमोल निरगुडे. बॅक टू द पेव्हिलियन. आता मात्र मैदानावरती कोण आले पहा. मैदानावरती कोल्हापूरचा तडका म्हणून ज्याला ओळखलं जातं, नितीन माटुंगे, षटकारांचा किंग. ओहो, परंतु या षटकाराच्या किंगला देखील ताकद दाखवली अजय चुवेकरने, परंतु ही ताकद थोडीशी बाहेर आहे. म्हणूनच या चेंडूवरती पंचांचा इशारा हा लेग बाईटचा देखील आहे, वाईटचा देखील आहे. वाईट प्लस 1 एकूण 2 धावा या चेंडूवरती इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्यात. वाईट प्लस 1 वेग आहे, परंतु या वेगावरती कुठेतरी जर पाहायला गेलं तर टप्पा अचूक राखणं हे देखील गरजेचं आहे. टप्पा अचूक राखावं लागेल. अजय चुवेकर वाईटच आहे, 1 प्लस नाही आहे. ओके, वाईटच आहे. ओके, सॉरी, आपण ही चूक दुरुस्त करतोय. इथे मात्र वाईटच चेंडू आहे. नक्की चांगला चेंडू, वेग आहे, वेगा बरोबर इथे मात्र नितीन माटुंगे बॅक टू द पेव्हिलियन गेले. आवडली असेल अजय चुवेकरची गोलंदाजी तर अजय चुवेकर साठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्रामीण भागातून आलेला हा स्टार अजय चुवेकर काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी. पाहायला मिळते तोच इथे मात्र संदीप मकवाना. नक्कीच चांगली फलंदाजी या खेळाडूने देखील कित्येक वर्ष केले, सातत्य राखलंय आणि याच सातत्याच्या कामगिरीमुळे या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली छाप निर्माण केली आहे. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं फक्त सन्मान दिला. कर पॉइंटच्या दिशेने इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु या फटक्यामध्ये जर पाहायला गेलं तर धावा नाही आहेत, फक्त इथे मात्र धावा रोखल्यात. चांगलं षटक इथे मात्र हाताळलं गेले. 1 विकेट 2 विकेट या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर मिळवल्या गेल्या आणि फक्त 7 धावा. याच इस्पुर्लीच्या सुपरस्टाराने सुपर कामगिरी केली. या मॅचचा रिझल्ट काही असू दे, या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अवधूत पाटीलने चांगली कामगिरी केली, परंतु या इस्पुर्लीच्या सुपरस्टाराने देखील तेवढंच ताकदीची गोलंदाजी केली. 2 षटकांचा स्पेल इथे मात्र हाताळलाय. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा आणि 2 विकेट. अजय चुवेकर काय कामगिरी केली, अप्रतिम. मॅन फ्रॉम इस्पुर्ली, दर्जेदार गोलंदाजी. आतापर्यंत 70 धावा या धावफलकावरती लागलेत. 70 धावा धावफलकावरती. 11 चेंडूमध्ये 46 धावांवरती अवधूत पाटील देखील खेळतात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती जात आहे याची देखील प्रेक्षकांना इथे मात्र जर पाहायला गेलं तर प्रतीक्षा आहे आणि या प्रतीक्षेच्या उंबरठ्यावरती सध्याच्या घडीला अवधूत पाटील 11 चेंडूमध्ये 46 धावा त्याच्या बॅटमधून धावा आल्या आहेत. मॅन फ्रॉम केमळी शिवप्रसाद अजून एक ग्रामीण पटलावरचं टॅलेंट इथे मात्र दाखवण्यासाठी सज्ज झालाय. पाहिचा शिवप्रसाद कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. केमळीचा हा सुपरस्टार पाहिचा सुपर कामगिरी करतोय काय, सध्याच्या घडीला त्याच्यावरती देखील नजर आहेत, परंतु नजरा अवधूत पाटील वरती देखील आहेत, कारण का अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आले आहेत. या चेंडूवरती 2 धावा म्हणजेच धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 72 धावा. अवधूत पाटील आतापर्यंत 48 धावांवरती घेत आहेत.
VK स्पोर्ट्स वटारचे ओनर विजयजी कुंभार सर यांच्याकडून अवधूत पाटीलने जर अर्धशतक केलं तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अवधूत पाटीलच्या अर्धशतकाची इथे मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा. आणि या चेंडूवरती इथे मात्र बॅकफुट वरती गेले तर चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. सुरेख चेंडू इथे मात्र शिवप्रसादच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. मॅन फ्रॉम केंब्रिजच्या छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा हे टॅलेंट आपल्याला MJ चषकामध्ये पाहायला भेटते. नक्कीच कोल्हापूर विभागामध्ये टॅलेंटेड खेळाडू जरूर आहेत आणि म्हणूनच कोल्हापूरचं क्रिकेट कुठेतरी ग्रामीण क्रिकेट देखील एक वेगळी उंची गाठताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. या चेंडूवरती फटका तर खेळलाय जरूर आणि याच फटक्यावरती झेल देखील सोडलाय. आपण झेल नाही मॅच सोडले. झेल सोडल्यानंतर अवधूत पाटील दुप्पट वेगाने इथे मात्र जर पाहायला गेला तर दहाडताना दिसतात आणि याच वाघाचा अर्धशतक देखील हा झेल सोडल्यानंतर पूर्ण झालाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या भुयेच्या सुपरस्टारसाठी आणि कोल्हापूरचा अभिमान बाळगणाऱ्या या खेळाडूसाठी. नाव अवधूत पाटील काय बॅटिंग केले आतापर्यंत 14 चेंडू 50 धावा या खेळाडूने भुयेच्या सुपरस्टाराने केलेत. स्लॉट मध्ये आलाय, प्लॉट मध्ये तब्दीली केलाय, चूक केले ती चूक भोगावी लागते. गोलंदाजाला ही चूक भोगावी लागते. शिवप्रसादला हा झेल सोडला एका सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाने अजय चुवेकरने झेल सोडला आणि नतीजा 6 धावा. अवधूत पाटीलच्या बॅटमध्ये इथे मात्र धावा येत आहेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 81 धावा या धाव फलकावरती लागलेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 81 धावा लागल्या आहेत म्हणजेच अजून देखील 7 चेंडू आहेत. या 7 चेंडू मध्ये 20 धावा जर बनवल्या तर या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम धाव संख्येचा रेकॉर्ड होईल. चांगला फटका खेळलाय, दर्जेदार फटका तर खेळलाय आणि त्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपामध्ये धावा असतील का? नक्कीच. धावा किती याची देखील प्रतीक्षा आहे आणि याचं उत्तर इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलंय. या चेंडूवरती पंचांनी इथे मात्र इशारा दिलाय. 4 धावेसाठी केलाय हा वार. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला भेटेल. परंतु सध्याच्या घडीला एक दर्जेदार मॅच इथे मात्र पाहायला भेटते. ती म्हणजेच एका बाजूला VK स्पोर्ट्स वटार बॉस 11चा संघ विजयजी कुंभार सर यांच्या मालकीचा संघ आणि त्याचबरोबर त्यांच्याच विरोधात इथे मात्र देवराज स्पोर्ट्स कसबा बीडचा संघ. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय कुठेतरी जर पाहायला गेला तर अंगलट आला. कारण का अपोजिट संघाकडे जर पाहायला गेला तर खूप सारे स्टारकास्ट खेळाडू आणि याच स्टारकास्ट खेळाडूंना रोखण्याची जबाबदारी घेतली जरूर. एक गोलंदाज वगळता आतापर्यंत सर्व गोलंदाजांवरती इथे मात्र प्रहार आपल्याला जरूर पाहायला भेटला. अजय चुवेकर यांचं पहिले षटक फक्त 9 धावांचं. त्यानंतर 4थं षटकासाठी देखील अजय चुवेकरच आले होते. 2 विकेट मिळवल्या, 7 धावा खर्ची केल्या, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाकीच्या गोलंदाजांची साथ देखील लाभणं गरजेचं होतं. साथ लाभली नाही आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती पिंटू खामकर यांचा हा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पंचांनी डेट घोषित केला. हा चेंडू पहिला चेंडू इथे मात्र डेट घोषित म्हणजे मृत घोषित केला. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. पिंटू खामकर पोलिसी दलामध्ये असणारा हा खेळाडू नक्कीच करवीर विभागातील अजून एक दर्जेदार नाव म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला. अकोडप्याचा चेंडू, या चेंडूला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाहीये संदीप मकवाना. या चेंडूवरती घानागतीवार चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार.
नक्कीच इथे मात्र प्राइज विकेट आले. संदीप मकवाना षटकाराचं उत्तर इथे मात्र पिंटू कामकर यांनी लगेच दिलंय. इथे मात्र विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय याच कोल्हापूर विभागातील एक दर्जेदार खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा काल मुंबईमध्ये देखील पाहायला मिळाली. धर्मवीर चषकामध्ये ज्या कोल्हापूरच्या ढाण्या वाघाची दहाड पाहायला भेटली. कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा किती झणझणीत असतो, जो काल मुंबईकरांना देखील पाहायला मिळाला. तोच अंबपचा सुपरस्टार आशुतोष अंबपकर इथे मात्र बॅटिंग साठी सज्ज झाले. काल या खेळाडूने गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं होतं. गोलंदाजी अप्रतिम, 2 षटकामध्ये 9 धावा आणि 4 विकेट अशी कामगिरी करणारा खेळाडू. इथे मात्र जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅट मधून धावा देखील येताना दिसत आहेत. घरच्याच मैदानावरती पुन्हा एकदा या अंबपच्या सुपरस्टाराची दहाड. नक्कीच शेवटचे षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जात आहे. आशुतोष अंबपकर क्लास दाखवत आहेत. नक्कीच या चेंडूवरती इथे मात्र प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा, परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला जरूर. डीप प्रोटेक्शन आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते 17 चेंडूमध्ये 61 धावांची बहारदार खेळ करणारा भुयेचा सुपरस्टार अवधूत पाटील. नक्कीच हो नक्कीच परफ्यूम चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. काय चेंडू आहे, खमालीचा चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर खूपसूरत निखरताना या मैदानावरती पाहायला भेटली आहे. चेंडू थोडंसं मॅजिक क्रिएट करताना पाहायला भेटला आणि याच मॅजिक चेंडूने अवधूत पाटील जो आतापर्यंत सर्वाधिक घातक फलंदाजी करत होता त्याला इथे मात्र जखडून ठेवलंय. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती इथे मात्र लॉस. फलंदाज बॅक टू द पेवलेन. शेवटच्या चेंडू वरती इथे मात्र विकेट आली आहे. विकासने इथे मात्र झेल टिपला. बेलीचे विकास यांनी इथे मात्र झेल टिपला. आणि पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं विके स्पोर्ट्स भारतीय स्पोर्ट्स बॉस 11चा संघ, या संघाने दर्जेदार कामगिरी केली आणि धावांचं टोटल उभारलंय तब्बल 96 धावांचं. 96 धावा इथे मात्र बनवले गेले. 97 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र राखलंय. या 97 धावांचा इथे मात्र पाडला कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल. 97 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत, कशा प्रकारे बनवले जातील, कारण का दुसऱ्या बाजूने विजय पावले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आशुतोष अंबपकर, मयूर कुंभार, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जावेद संधी यांसारखी, विकी पुजारी यांसारखे घातक गोलंदाज आहेत. याच मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर मालीचा सुपरस्टार ज्या खेळाडूने दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा दणक्यात आगमन केलं, दणक्यात ज्याने पुनरागमन केलं असं मालीचा सुपरस्टार अरिजित सोलसे नक्कीच या मॅच मध्ये खेळताना दिसतील. म्हणजेच एक तगडा संघ, कोल्हापूर विभागातील स्टारकास्ट खेळाडू एकत्र झालेत आणि त्याच एकीचं बळ पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात शंका नाहीये. नक्कीच आपण थोडीशी संधी ही डीजे मास्टर देखील देत आहे एक सुमधुर गाण्याची. आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे.
नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये 36 चेंडूमध्ये बनवले गेलेत विके स्पोर्ट्स भारतीय स्पोर्ट्स बॉस 11च्या माध्यमातून तब्बल 36 चेंडूमध्ये 96 धावा. अवधूत पाटीलचं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटलं. अवधूत पाटील काय बॅटिंग केली या खेळाडूने आणि म्हणूनच एक धावांचा डोंगर जो आहे तो रचला गेला. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. नक्कीच मित्र म्हटलं की जय आणि वीरू आपल्याला जरूर आठवतात. मित्र म्हटलं की कृष्ण आणि सुदामा जरूर आठवतात. आणि मित्र म्हटलं की नितीन माटुंगे आणि महेश जांभळे हे देखील आपल्याला जरूर आठवतात. महेश जांभळे आणि नितीन माटुंगे जिथं तिथं जर पाहायला गेलं तर महेश जांभळे हे देखील पाहायला भेटतात. महेश जांभळे देखील यांचं देखील आगमन झालंय. महेश जांभळे आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मैत्रीच्या दुनियेतील हे दोन सच्चे मित्र. नक्कीच यांची चर्चा, या मैत्रीची चर्चा ही कोल्हापूर विभागामध्ये देखील पाहायला मिळते. महेश जांभळे हे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच आपण मॅच कडे जातोय. एक दर्जेदार मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. 36 चेंडूमध्ये 96-97 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. नक्कीच हार म्हणून चालणार नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये जरूर आपल्यावरती आक्रमण चढवलं गेलंय, परंतु आपल्यामध्ये देखील क्षमता आहे. समोर कोण आहे याचा आपल्याला विचार करायचा नाहीये. आपण कोण आहोत याचा विचार करून इथे मात्र लढायचं आहे. आपल्याला ही संधी आहे. नक्कीच हे जे खेळाडू जे घडले ते अशा संधीचं सोनं करून घडलेत आणि म्हणूनच विजय पावले जिथे जिथे जातात तिथे तिथे ते सांगतात आम्ही देखील अशा स्पर्धा खेळूनच मोठे झालो आहे. आपल्याला देखील आज मोठं व्हायचं आहे, एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. तर ती संधी आहे या MJ ट्रॉफी मध्ये आपल्याला नाव कमवण्याची आणि तीच संधीचं सोनं करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मॅन फ्रॉम कळंबा, एक युवा टॅलेंटेड खेळाडू. ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध केलाय असा सचिन देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याला ओळखलं जातं, हा कळंब्याचा सुपरस्टार आज कशी कामगिरी करतोय याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. आणि त्याची साथ देण्यासाठी या वर्षीच्या हंगामामध्ये कोल्हापूर विभागामध्ये चांगली कामगिरी करणारा एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज तानाजी चौगुले हे देखील त्याची साथ देण्यासाठी आले, एक साथ लढण्यासाठी सज्ज झाले, एका मोठ्या संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज झाले. पराभवाचा धक्का देतील का की स्वतःच पराभूत होतील याचं उत्तर या स्पर्धेमध्ये लपलंय. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इथे मात्र प्रेक्षक देखील आवर्जून उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी ते मात्र सज्ज होत आहेत. अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्याला ओळखलं जातं, अचूक टप्प्याची गोलंदाजी, दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता ज्या कोल्हापूरच्या खेळाडूमध्ये आहे. कोल्हापूरचा अजून एक अभिमान वाढवणारा खेळाडू विकी पुजारी, टेनिस क्रिकेट पटलावरती सातत्याने चर्चेत असणारं नाव, मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूच्या माध्यमातून खेळल्या जातात, विकी पुजारी. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर वेगाबरोबरच दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता ज्या कोल्हापूरच्या खेळाडूमध्ये आहे विकी पुजारी. मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने खेळल्यात, मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या देखील आहेत, तेच विकी पुजारी सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती. नक्की चांगला चेंडू, या चेंडूवरती बाउन्स पाहायला भेटला. फन बाउन्सचा इशारा देखील पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय विकी पुजारीच्या माध्यमातून. थोडस जर पाहायला गेलं तर सरप्राईज डिलिव्हरी अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला रबर बॉल क्रिकेटमध्ये जरूर पाहायला मिळते. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर जेवढी उंची या चेंडूने गाठणं गरजेचं होतं ती चेंडू गाठता आली नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती थोडंसं सरप्राईज झाले. आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू, थोडंसं पायामध्ये आत्मविश्वास कमी आहे, त्या आत्मविश्वासाचं बळ हे वाढवावं लागेल कारण का 97 धावांचा पाठला करायचा आहे. फटका खेळलाय जरूर, हा फटका खेळल्यानंतर आत्मविश्वास नव्हता आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. या चेंडूला झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला अमोल निडगुडेच्या माध्यमातून, पण तो हा झेल टिपता आला नाहीये. झेल सोडलाय आणि म्हणूनच इथे मात्र एकेरी धावने धाव संख्येचा श्री गणेश झालाय.
तानाजी चौगुलेला एक संधी दिली आहे. तानाजी चौगुलेला देखील या संधीचं सोनं करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपण दर्जेदार कामगिरी केलात तर नक्कीच येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला खेळता येतील आणि म्हणूनच कुठेतरी ही संधी आहे आपल्याला पुन्हा एकदा मोठी कामगिरी करण्याची आणि तीच कामगिरी करण्यासाठी छोटा पॅकेट बडा धमाका सज्ज झालाय. नाव सचिन देशमुख, हे देखील नाव ग्रामीण पटलावरती सातत्याने चर्चेत राहिले. या खेळाडूने देखील या वर्षीच्या अंगामध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. करवीर विभागातील ग्रामीण क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून केलं गेलंय. ओहो, चांगला चेंडू, या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडासा बाउन्स आणि त्यानंतर इथे मात्र कोणतेही उत्तर नाहीये. या चेंडूवरती धावा इथे मात्र रोखल्या जातात. धावसंख्येचं टोटल 1 या धावसंख्येवरती विराजमान झालंय. ओहो, थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये चेंडू इथे मात्र निदावळ आहे. काय चेंडू टाकलाय पहा. वाटलं होतं हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेईल आणि ते वळण घेतलंय, परंतु हे वळण घेताना चेंडूने थोडासा स्टॉप देखील घेतला, हळवा टर्न घेतला आणि फलंदाजाची थोडीशी फिरकी देखील घेतली आहे. आणि याच फिरकीच्या जाळ्यामध्ये पहिलं षटक देखील कधी सुरुवात झालं कधी संपुष्टात आलं हे कळलं देखील नाहीये. पहिल्या षटकाची सांगता 1 धाव खर्ची गेली आहे. गोलंदाजी आवडली असेल विकी पुजारीची तर टाळ्या देखील होऊन जाऊ द्या या कोल्हापूरच्या सुपरस्टारासाठी. विकी पुजारी दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र दाखल झालाय. वेगाचा शेवट म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, सांगलीचा अभिमान, परंतु कोल्हापूरकर देखील या नावाने नाच करतात असा खेळाडू विजय पावले. सांगलीचे जरूर आहेत परंतु कोल्हापूरकरांचे लाडके आहेत, कारण का कोल्हापूरमध्ये सातत्याने क्रिकेट हे खेळाडू खेळत असतात. कोल्हापूरकरांचा अभिमान विजय पावले. ओहो, वेगात टाकलाय आणि याच वेगाबरोबर इथे मात्र फटका हळवर केला देखील. एकेरी धावून या फटका केल्यानंतर मालेचा एक दर्जेदार खेळाडू, एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे इथे मात्र अरिजित सोरसे याच्या दिशेने हा चेंडू जरूर ट्रॅव्हल होताना दिसला. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावाने ही धाव संख्या आपण पार करू शकणार नाहीये. धाव बनवायचे असेल इथे मात्र आत्मविश्वास गरजेचा आहे आणि तो आत्मविश्वास सचिन देशमुखला देखील आपल्या बॅट म्हणून दाखवावा लागेल. नक्कीच हा आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला भेटतोय, आय कोऑर्डिनेशन कुठेतरी कमी पाहायला भेटतंय आणि म्हणूनच इथे मात्र सातत्याने चेंडू निर्धाव जात आहेत. नक्कीच समोरच्या संघाने आपल्यावरती आक्रमण जरूर केलंय परंतु आपल्याला देखील करावं लागेल. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती इथे मात्र फक्त दिशा दिली गेली, फ्लिक केला परंतु 1 धाव असेल या चेंडूवरती. एकेरी धावने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती लागलेत. सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे कारण का 97 धावांचा हा डोंगर आपल्याला इथे मात्र भेदायचा आहे आणि तो भेदायचा असेल तर इथे मात्र धावांची इथे मात्र गरज देखील आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने जर पाहायला गेलं तर वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव अशीच परिस्थिती सध्याच्या घडीला. नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास, कुठेतरी मनातून हार मानली आहे. मनातून हार मानणारे कधीच विजयाच्या तख्तापर्यंत पोहोचत नाहीत. ओहो, काय वेग आहे, वेगाचा शेवट म्हणून का मला ओळखलं जातं हे दाखवलंय. हा वेग अजून देखील दाखवला नाहीये, ही नॉर्मल डिलिव्हरी आहे. दर्जेदार गोलंदाजी. MPL सारखी मोठमोठी स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली आहे तो खेळाडू विजय पावले. आता मात्र चेंज ऑफ पेस, परिवर्तन देखील पाहायला भेटले या चेंडूवरती आणि याच परिवर्तनामध्ये जर पाहायला गेलं तर कोणती धाव नाहीये. सातत्याने जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना जरूर पाहायला भेटत. नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर इथे मात्र घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, तो अंगलट आला आणि त्यानंतर 97 धावा इथे मात्र डोंगर हा पार करताना इथे मात्र 12 चेंडू झालेत आणि या 12 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या गेल्यात. म्हणजेच येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 94 धावा बनवायचे आहेत. बनवल्या जाऊ शकतात, फक्त आत्मविश्वास हवा. याआधी आपण सांगली एक्सप्रेस पाहिले, आता कोण आलंय? आता आलेत कोल्हापूर एक्सप्रेस. कोल्हापूर एक्सप्रेस इथे मात्र आशुतोष आंबतकर पहिला चेंडू वेगात टाकलाय, वेगाबरोबर अचूकता देखील होती.
परंतु इथे जर पाहायला गेलं तर मिसफील्ड देखील पाहायला भेटते. थोडंसं जर पाहायला गेलं तर संदीप मकवानाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये एक धाव. इथे मात्र जर पाहायला गेलं तर विजयाचं कारण ठरणार नाहीये. त्या एक धावेसाठी जो संघर्ष होतोय तो नक्कीच इथे मात्र दिसतोय. ओहो, आता मात्र या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर आत्मविश्वासाने बॅट फिरवली जरूर, परंतु त्या आत्मविश्वासावरती जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होणं देखील गरजेचं होतं. संपर्क नाहीये आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळालाय. ओहो, या चेंडूवरती पूल सक्सेसफुल केलाय जरूर, परंतु धावा किती आहेत? या धावा नक्कीच 6 धावा आहेत. पुल्ला केलंय सक्सेसफुल, पॉवरफुल, दणदणीत, खणखणीत षटकार डीचे. आता मात्र थोडंसं जर पाहायला गेलं तर दिशाहीन गोलंदाजी एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्ची केलं आशुतोष आंबवकरने. एक्स्ट्रा धावांनी इथे मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा इथे मात्र धावफलकावरती लागलेत. सॉरी 11 धावा धावफलकावरती लागलेत. या चेंडूवरती आत्मविश्वासाने फटका केलाय. या फटक्यांची पहिल्यापासूनच गरज होती. ओहो, फटका केलाय. धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. नक्कीच या चेंडूला अडवलं देखील. इथे जर पाहायला गेलं तर उडी घेतली हवेमध्ये आणि त्या चेंडूला इथे मात्र अडवलं देखील. विकी पुजारीने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील एफर्ट दाखवले आणि म्हणूनच धावा इथे मात्र 12 धावा धावफलकावरती. ओहो, वेग आहे आणि या वेगाबरोबर इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु ह्या हेलिकॉप्टर जर पाहायला गेलं तर जमिनीवरतीच लँड झालाय. या हेलिकॉप्टरमध्ये ताकद नाहीये. जो फोर्स होणं गरजेचं होतं, तो फोर्स करणं गरजेचं होतं हे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी, तो फोर्स पाहायला मिळाला नाहीये. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साह्याने फटका केला. अवधूत पाटील या स्पर्धेतील अर्धशतक लगावणारा खेळाडू अवधूत पाटील इथे मात्र जर पाहायला गेलं तर या चेंडूला कलित करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 14 धावा या धावफलकावरती लागलेत. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 11 धावा ज्या आहेत त्या खर्ची केला आशुतोष आंबवकरने आणि म्हणूनच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती. म्हणजेच कुठेतरी व्हीके स्पोर्ट्सचा संघ हा एकतर्फी विजयाकडे जाताना दिसतोय. नक्कीच या कामगिरीवरती खुश देखील असतील विजयजी कुंभारसन, कारण का दर्जेदार खेळ त्यांच्या संघाने केला आतापर्यंत. ओहो, चांगला चेंडू ती मात्र डिलिव्हर केला विजय पावले. नक्कीच पुन्हा एकदा या गोलंदाजाने आपल्या हाती पुन्हा एकदा सूत्र हाती घेतलेत आणि याआधी देखील चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 2 धावा खर्ची केल्या होत्या. नक्कीच या चेंडूवरती यष्ट्यांचा वेध आणि त्याचबरोबर तानाजी चौगुले जे स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाले तेच इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. तानाजी चौगुलेंची पहिली विकेट विजय पावलेंच्या नावावरती. इथे मात्र बॅटिंग साठी नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका तर खेळला आहे, परंतु याच फटक्यामध्ये जर पाहायला गेलं तर ताकद नाही आहे. या चेंडूवरती फक्त एकेरी धाव. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक भुयेगावच्या अवधूत पाटीलच्या नावावरती राहिलंय. काय बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखलं देखील जातं आणि ती ओळख दाखवली आज एमजे ट्रॉफी मध्ये. इथे स्लोवर चेंडू जो घातक चेंडू विजय पावले यांचा कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे, तेच इथे मात्र ती घातक गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली.
या चेंडूवरती अजून एक फटका खेळलाय, फटका तर खेळलाय आणि या फटक्यावरती धावा किती मिळते आहेत? या फटक्यावरती 4 धावा. विजय पावलेंवरती आक्रमण चढवल्यानंतर इथे महेश देशमुख, सचिन देशमुख इथे जर पाहायला गेलं तर कॉन्फिडन्स मध्ये आलेत. याचबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी मालेचे 2 रत्न इथे मात्र आपल्या या स्पर्धेसाठी जोडले गेले. हो, याच फटक्यासाठी सचिन देशमुखला ओळखलं देखील जातं. उशिरा का होईना ती ओळख दाखवायला सुरुवात केली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती केलाय घणघणीत मार. पाहण्यासाठी मालेचे मेजर आणि त्याचबरोबर प्रमोदजी सोळसे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. प्रमोद सोळसे आणि मेजर सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच अर्जित सोळसे माले गावला बिलॉंग करणारा खेळाडू, एक मालेचे एक दर्जेदार खेळाडू आणि त्यांची मॅच पाहण्यासाठी त्यांचे चाहता वर्ग देखील खूप आहे आणि त्यांची मॅच पाहण्यासाठी देखील आले. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती इथे स्विंगचा जादूगार विकी पुजारी. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर धीमा गतीचा चेंडू आणि या चेंडूवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर बॅक ऑफ द क्रीज आणि त्याचबरोबर हा चेंडू एक निर्धाव चेंडू. ओहो, पुन्हा एकदा क्रीजचं थोडंसं मागे ठेवलं आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर धीमा गतीचे चेंडू टाकले जातात आणि धीमा गतीच्या चेंडूवरती फलंदाजांना फसवलं देखील जाते. ओहो, आता मात्र जर पाहायला गेलं तर फुलरलिनचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. संपर्क नाहीये. हा संपर्क का नाहीये तर त्याचं एकच कारण आहे, आत्मविश्वासाची कमी. ही आत्मविश्वासाची कमी कुठेतरी फलंदाजामध्ये पाहायला मिळाली आणि म्हणूनच या धावा ज्या आहेत त्या इथे संघाच्या धाव फलकावरती लागल्या नाहीयेत. 97 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 24 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 24 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या 5व्या षटकामध्ये आपण विकी पुजारीची गोलंदाजी देखील पाहतोय. खराब चेंडू आहे, खराब चेंडू, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर तितकासा मोठा फटका देखील केला नाहीये. नक्कीच विकी पुजारी जर पाहायला गेलं तर मिश्रणासाठी ओळखले जातात. थोडंसं जर पाहायला गेलं तर आपल्या भात्यातील एक्स्ट्रा चेंडू देखील काढतायत. ही गोलंदाजी नाहीये विकी पुजारींची, परंतु इथे मात्र खिलवाड केला जातोय. ओहो, यासाठी ओळखले जातात विकी पुजारी आणि ती ताकद इथे मात्र दाखवली आहे. हा चेंडू इथे मात्र निर्धावला आहे आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव, 5 चेंडू निर्धाव टाकले. नक्कीच सर्जेदार गोलंदाजी विकी पुजारी. जास्तीत जास्त मेडन षटक टाकण्याचा मान कोणाकडे आहे तर तो या कोल्हापूरच्या विकी पुजारींकडे आहे. दर्जेदार गोलंदाजी विकी पुजारींच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये फक्त देखील 1 धाव खर्ची केली आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा आले आणि 1च धाव खर्ची केली गेले आणि म्हणूनच इथे मात्र 5 षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजांनी धावा बनवल्या आहेत. आतापर्यंत 24 धावा धाव फलकावरती लागले आहेत. म्हणजेच विजयाचं समीकरण खूपच लांबणीवरती राहिले. गोलंदाजी मार्गवरती अजून एक कोल्हापूरचा दर्जेदार खेळाडू, नाव इथे मात्र जावेद संधी. ज्या खेळाडूने आपल्या खेळामध्ये खूप सर पाहायला गेलं तर इम्प्रूव्हमेंट केले. वाटलं होतं जावेद संधी हे नाव कुठेतरी अस्ताला चाललंय, परंतु जावेद संधीने दाखवून दिलं हा अस्ताला जाणारा सूर्य नाहीये, हा पुन्हा एकदा उगवणारा सूर्य आहे आणि तो जावेद संधी पुन्हा एकदा नव्या रंगामध्ये आपल्याला पाहायला भेटला. गेल्या वर्षीच्या मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या, मोठमोठ्या संघामध्ये ज्याने आपलं नाव निश्चित केलं ते जावेद संधी सध्याच्या घडीला मॅन फ्रॉम इचलकरंजीकर ज्या खेळाडूवरती नाच करतात असा खेळाडू जावेद संधी. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. नक्कीच जर पाहायला गेला तर चेंडूला वळण देण्याची क्षमता, दोन्ही बाजूला वळण देण्याची क्षमता आहे आणि हे अजय सुवेकरला देखील माहिती आहे, कारण का अजय सुवेकर हे देखील त्यांच्या विरोधात कित्येक वेळेला खेळले आहेत आणि म्हणूनच
ओहो, चांगला चेंडू, काय चेंडू आहे. हीच ओळख आहे जावेद संधीची, हीच ओळख निर्माण केली आहे मागील वर्षामध्ये. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर आपल्या खेळाडूमध्ये जो क्लास आणलाय ना, तो म्हणूनच जावेद संधी हे नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहिले. दर्जेदार चेंडू इथे मात्र टाकलाय, परंतु या चेंडूवरती थोडस दूरवरून फटका खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न, आणि या प्रयत्नामध्ये धावा कुठेच नाहीयेत. आता मात्र पराभवाच्या छायेमध्ये आपण जरूर ढकलला गेलाय, परंतु आपल्याला पुढील मॅच खेळायचे आहे, तर त्यासाठी कॉन्फिडन्स गरजेचा आहे, आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला फटके खेळूनच येणार आहे. आणि तोच कॉन्फिडन्स आपल्याला इथे मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 8 ची फेरी गाठण्यामध्ये देखील उपयुक्त राहणार आहे. याचबरोबर याच मॅचला इथे मात्र जिंकून, मोठ्या फरकाने जिंकून विके स्पोर्ट्स वटार म्हणजेच भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 संघाने इथे मात्र पहिल्या विजयानेशी इथे मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरी मॅच इथे मात्र खेळण्यासाठी इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. यानंतरची लढत असेल यानंतरची होणारी मॅच आहे ती म्हणजेच मराठा ग्रामीण म्हणजेच हिंदलगा स्पोर्ट्स बेळगावचा संघ, ज्याने पहिला विजय साकारला, त्यानंतर त्यांच्याच विरोधात एक बलाढ्य संघ विके स्पोर्ट्स वटार बॉस 11 विजयजी कुंभार सर यांच्या मालकीचा संघ. या मॅचचा मेन ऑफ द मॅच, नो डाऊट भुयेचा सुपरस्टार, कोल्हापूरचा एक घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख, अवधूत पाटील मॅन ऑफ द मॅच मानकरी. अवधूत पाटील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलायत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे.